कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी साहित्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलेला होता। त्यानंतर दमानिया यांनी एका कंपनीकडून सगळ्या वस्तू ऑनलाईन मागवल्या, मात्र त्यांनी केलेली ऑर्डर कंपनीकडून रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। यावरून आता अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय। तर ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर माझ्यापर्यंत पोहोचू दिली नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। दबाव टाकून कोणी लपवाछपवी करण्याचा प्रयत्न करतंय का असा सवाल दमानिया यांनी केलाय। मेरे कल 2 ऑर्डर्स थे तो वो दोनों रिटर्न क्यों गए हैं? ओके मैम, माफी चाहती हूँ। एक्चुअली आपने जो प्रोडक्ट मंगवाया था ना मैम, आईफोन नैनोडेव का फर्टिलाइजर। हाँ मैम, वो ऊपर से कंपनी में कुछ ऑपरेशनल इशू था, तो उस वजह से ना वो प्रोडक्ट डिलीवर नहीं करवा पाएंगे वहाँ उस लोकेशन पे ना। ये तो हद हो गई। आपने मेरे घर तक इतने दिन वेट करवाया, आपने मेरे घर तक किसी को भेजा एंड जैसे ही डिलीवर होने वाला था आपने उसको रुकवा दिया है। क्योंकि मैम ये जो आईफोन का जो है ना कंपनी, हाँ कंपनी का आपने प्रोडक्ट मंगवाया है, कंपनी ने ही मना किया है मैम, इसीलिए तो रिटर्न लेना पड़ा, बीच में से भी पास लगा। कॉल रिसीव करून ती बाई मला म्हणते की आप अंजलि दमानिया बोल रहे हो, अंजलि अनीश बोल रहे हो? मी म्हटलं हाँ। तर म्हणे आपकी ऑर्डर जो है वो कॅन्सल कर दी गई है। तो मी म्हटलं का, पण रिटर्न कशाला केली गेली, मी तर वाट बघते त्या ऑर्डरची। तर म्हणे नाही की ते कंपनीने सांगितल्यामुळे आम्हाला कॅन्सल करावं लागलं। मग मी म्हटलं की कंपनीने का सांगावं, म्हणजे असं हे कधी झालं, आता झालं, 1 महिन्यापूर्वी झालं, कधी थांबवलंय कंपनीने? तर म्हणे नाही 10 तारखेपासून थांबवलंय, म्हणजे माझ्या त्या प्रेस कॉन्फरन्सच्या 4 दिवस नंतर हे थांबवण्यात आलं। मग मी त्याला म्हटलं की का, म्हणजे कशासाठी? तर म्हणे नाही ती इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला लीक करू शकत नाही। मग कोण थांबवणार, का थांबवणार? आणि मग ह्याच्याच वरनं कन्फर्म होतंय की हा स्कॅम आहे आणि हा धनंजय मुंडेंनी केलेला स्कॅम। म्हणजे त्यांनी थेट आता इफ्को कडनं फोन करून येणाऱ्या सगळ्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या सगळ्या थांबवलेल्या आहेत, म्हणजे डीएपीच्या आणि नॅनो युरियाच्या। आता मला अनेक इतरही गोष्टी कळतात, त्याचे खुलासे मी हळूहळू रोज एक करीन। जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही ना तोपर्यंत मी त्यांचे खुलासे करतच राहणार आहे। तर जागतिक स्तरावरती सर्वात मोठी खतांची सहकारी संस्था इफ्कोने याआधीच लेखी स्वरूपात स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही। धनंजय मुंडेंच्या दमानियांच्या आरोपांवरती स्पष्टीकरण बघायला मिळत आहे। तर अंजलिताई दमानिया यांनी आज सांगितलेल्या ॲग्रीबिग्री या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यामुळे वादात येण्यापेक्षा संबंधित कंपनीने सदर उत्पादनांची ऑनलाईन विक्री बंद केली असावी। कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून अशी विक्री बंद होत नसते, ही साधी खोटे आरोप करणाऱ्यांचे लक्षात यायला हवं। म्हणूनच अर्धवट ज्ञान नेहमी धोक्याचं असतं, चांगल्या माणसाला तोंडावरती पाडतं, अशा शब्दांमध्ये मुंडेंनी दमानियांनी केलेल्या आरोपांवरती उत्तर दिलंय। धनंजय मुंडेंच्या या स्पष्टीकरणावरती दमानियांनी न्यूज 18 लोकमतला काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। नाही काही मला असं ऐकून खरंच गंमत वाटतेय की इतक्या पटकन कृषी विभागाने असं क्लॅरिफिकेशन दिलंय। त्यांनी ॲग्रीबॅग्री या वेबसाईटवर काही चेक केलंय का की त्यांचे इफ्कोचे प्रोडक्ट्स ते विकू शकतात की नाही ते, आणि असे प्रोडक्ट्स विकून डायरेक्टली जरी ते अमुक डीलर नसले तरी एक ट्रेडर सुद्धा विकू शकतो। आणि जे मला ऑनलाईन दिसलं, जे मी मांडलं, जे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आज, आणि त्याची पिक्चर्स सकट सगळं मी काढलंय। एवढंच नाही, आत्ता घटकेला माझ्याकडे त्यांचा इनव्हॉइस आहे, त्यांचे मेसेजेस आहेत, ट्रॅकिंग सिस्टमवरनं पूर्ण हरियाणाहून त्यांचा माल निघाल्याचे ट्रॅकिंग आहे, तुमचं शिपमेंट निघालंय, तुमच्यापर्यंत पोहोचतंय, ह्या सगळ्या गोष्टी मला दिसतायत ना। तर आज कृषी मंत्र्याला त्यांना एवढं काढायची अगदी घाई झाली असेल तर त्यांनी चौकशी करावी, ॲग्रीबॅग्रीकडनं ते क्लॅरिफिकेशन घ्यावं की तुम्हाला हे विकण्याचे अधिकार आहेत की नाही, मग ते तुम्ही 92 रुपयाला कसे विकत होता, हे सगळं जे आहे। आता हे जे नॅनो युरिया नावाचं जे प्रोडक्ट आहे हे डिस्कंटिन्यू केलं होतं, तर कृषी विभागाने हे पण सांगावं
की नॅनो युरिया डिस्कंटिन्यू केलेलं प्रोडक्ट तुम्ही शेतकऱ्याच्या माथ्यावर का आपटत होतात? बरोबर. कारण नॅनो युरिया डिस्कंटिन्यू करून नॅनो युरिया प्लस आणण्यात आलं होतं. कारण नॅनो युरिया हे प्रोडक्ट मुळात बेकार होतं, त्याच्यातनं नायट्रोजन कंटेंट नव्हता आणि याच्यावर अहवाल आहेत. त्याचे अहवाल सुद्धा मी उद्या जनतेपुढे आणेन आणि तेव्हा कळेल. त्याची प्रेस कॉन्फरन्स मी उद्या घेते. मग त्याच्यावर कृषी विभागाने पुन्हा क्लॅरिफिकेशन जे द्यायचं ते द्यावं. आणि हे जे सगळे थेर चालले आहेत ना शेतकऱ्याला बनवायचे आणि लूट करण्याचे, हे बंद करा, बंद करा. कृषी विभागाने हे बंद करावे. पुढच्या बातमीकडे वळूया. इकडे बीडच्या मस्ताजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराड कनेक्शनवरून काही सत्ताधारी आमदारांसह विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. एकीकडे यावरती जोरदार चर्चा रंगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक वक्तव्य करत राजीनाम्याचा चेंडू मुंडेंच्या कोर्टामध्ये टाकलेला आहे. मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा की नाही हे स्वतः धनंजय मुंडे ठरवतील असं दादा म्हणालेले आहेत. यावेळेला त्यांनी सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचा उल्लेख करत आपल्या राजीनाम्याबाबत भाष्य करत सूचक वक्तव्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे. 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. जो तो स्वतःचा निर्णय. त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही. मी आजही पत्रकार मित्रांनो सांगतो, एकही गोष्ट मी एवढी महत्त्वाची खाती आजपर्यंत गेल्या 34 वर्ष सांभाळलेली आहेत. मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात 92 साली संधी मिळाली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठंही ओव्हर रूल करत नाही. आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला. 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला. आता त्यावेळेस परिस्थिती असती. आज आम्ही सारखं असं म्हणतोय, म्हणजे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील, किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कार्यवाही त्या ठिकाणी केली जाईल आणि त्या मताशी आम्ही आहोत. आपण त्यांना प्रश्न विचारतो. एक मिनिट. पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा. ह्यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही. तर आबांनी सुद्धा नैतिकता म्हणून तेव्हा राजीनामा दिला होता. दादांनीही काल नैतिकतेसंदर्भात उल्लेख केलाय. तोच आदर्श ठेवून बाकीच्यांनी वागावं असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. आर पाटलांनी, आज आबा आपल्यामध्ये नाही, पण नैतिकता म्हणून आबांनीही, त्यांनी तर त्यांच्यावर तर कुठला भ्रष्टाचाराचा तर पण नव्हता, पण एक स्टेटमेंट जे सगळ्यांना वेदना देणारं झालं, त्याच्यात तेवढा मोठा मन दाखवून आबांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्याच्यामुळे नैतिकता ही आबांनीही दाखवलेली आहे.